मित्रांनो माझ्याकडे जो हा फोन आहे ना हा क्रेझी आहे. क्रेझी माहितीये का? कारण की याच्यामध्ये 9000 mAh ची बॅटरी आणि हा इंडियामध्ये खूपच लवकर लॉन्च होणार आहे. हा आहे OnePlus Nord 6. हो मित्रांनो, चायनामध्ये टर्बो 6 च्या नावाने आलाय आणि इंडियामध्ये मग Nord 6 च्या नावाने येणार आहे. आणि सगळ्याच बाबतीत बघायला गेलं ना तर हा जबरदस्त फोन आहे. एक गोष्ट सोडून सांगणार आहे, सगळ्यात आधी डिस्प्ले 6.78 इंचचा 165 हर्ट्झचा जबरदस्त 1.5K रेझोल्युशनचा AMOLED डिस्प्ले येतो. बॅटरी 9000 mAh ची बॅटरी आहे. 80 वॉट चार्जिंग, 27 वॉट रिव्हर्स वायर्ड चार्जिंग सुद्धा येते. पण हायलाइट परफॉर्मन्स 8s Gen 4 येतं ह्याच्यामध्ये आणि ह्याची प्राइस जी आहे ना ती 2099 युआन म्हणजे 2100. इंडियामध्ये बहुतेक 30,000च्या आत लॉन्च होईल, पण 30,000च्या आतमध्ये तुम्हाला एक 8s Gen 4 चा परफॉर्मन्स मिळतोय. दॅट इज क्रेझी. पण एक गोष्ट अतिशय क्रेझी आहे निगेटिव्ह पद्धतीनं. कॅमेरामध्ये फक्त 50+2 मेगापिक्सेल म्हणजे अल्ट्रा वाईड सुद्धा नाहीये. हा टर्बो 6 आहे. OnePlusला एकच म्हणणं आहे की जर का तुम्ही इंडियामध्ये आणला ना ह्याच्यामध्ये तुम्ही 50+ अल्ट्रा वाईड तरी द्या. टेलिफोटो नाही दिला तरी चालेल, पण अल्ट्रा वाईड 50+8 तरी असायला पाहिजे. नाहीतर कॅमेराकडे दुर्लक्षच केलंय पूर्णपणे. नुसतं परफॉर्मन्स, डिस्प्ले आणि बॅटरी ह्याच्यावरती सगळं फोकस झालंय. म्हणजे गेमिंगकडे सगळं गेमर्स साठीच बनवतायत हा OnePlus फोन असं वाटतंय. आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. पण फोन तर बघितला, पण एक गोष्ट तुम्ही बघितली का? जी माझ्या मागं आहे ते काय आहे ते नक्की सांगा. बघूया किती लोकांना कळतंय.